लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला। आता राज्य सरकारकडून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे। पुणे विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे नामकरण करावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चर्चा केली होती। त्यानंतर सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे विमानतळाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली। याबाबत मोहोळ यांनी सांगितले, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आजोड होते। शिवाय तुकाराम महाराजांचे बालपण लोहगावमध्ये गेले होते। लोहगाव आणि तुकोबारा यांचे जिव्हाळ्याचे नाते होते, त्यामुळे गावकरी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या इच्छेसह हा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे दिला होता। वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माच्या प्रचार प्रसारात तुकोबारायांनी मोठे योगदान देऊन समाजाला नवा विचार दिला, जो आजही काल सुसंगत आहे। त्यामुळे तुकोबारायांचे नाव पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे अतिशय संयुक्तिक असल्याची सर्वांचीच भावना आहे।